त्यांचा विचार तर आम्ही घेऊन पुढे चाललो आहे. बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे जातो आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारलं. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आणि 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री असताना आपण काम केलं त्याचा उल्लेख मी स्वतः करू इच्छित नाही, परंतु एवढे मोठे निर्णय आपण घेतले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. आज मीरा भाईंदरमध्ये देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले. या ठिकाणी क्लस्टर योजना असेल, त्याचबरोबर वर्सोवा, बांद्रा वर्सोवा, वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार, विरार ते डहाणू, हा सगळ्यात मोठा सी लिंक आपण करतोय आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी होत आहेत. प्रकल्पांविषयी बोलायला गेलो तर खूप वेळ कमी पडेल आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जे विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले आणि ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, त्याच्या सगळ्यात महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, तेव्हाही विरोध केला लोकांनी, कोर्टात गेले, इकडे गेले, त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, खोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की माघार नाही. बाळासाहेब देखील म्हणायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार नाही. हे बाळासाहेबांचेच शब्द आहेत आणि म्हणून एकदा मैं तो एक कमिटमेंट करता नहीं और एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. याचा तुम्हाला प्रत्यय महाराष्ट्राला अनुभव आलेला आहे. कारण जे आपण बोलतो ते केलं पाहिजे, जे होणार नाही ते आपण बोलायचं नाही. आणि म्हणून निवडणुकीमध्ये जे जे आपण बोललो ते सगळं केलं. आणि माझ्या लाडक्या बहिणींना हे सांगतो की काही लोक अफवा पसरवत आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि जे जे आपण बोललोय ते करणार. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारा हा एकनाथ शिंदे नाही. शेवटी बाळासाहेब आपल्या भाषणात देखील मगाशी म्हणाले, मी देखील त्याचा कधी कधी उल्लेख करतो की कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात असावं. कारण सेवा ही घरात बसून करता येत नाही. लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणं, पूर असो, आपत्ती असो, कोविड असो, आपले शिवसैनिक सातत्याने लोकांना मदत करताना आपण पाहिले. आता पूर परिस्थितीत देखील आपण दसरा मेळाव्याला त्यांना बोलवलं नाही. त्यांना आपण सांगितलं तुम्ही तिकडेच थांबा आणि तिकडे लोकांची सेवा करा, त्यांना मदत करा. हे 80% राजकारण आणि 20% 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा बाळासाहेबांचाच मूलमंत्र आहे. आणि म्हणून पद येतात, पद जातात, सत्ता येते, सत्ता जाते, पण नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून शिवसेनेच्या नावाला जपा, असं बाळासाहेबांनी मगाशी त्यांच्या भाषणात सांगितलं. आणि तोच आपण मंत्र घेऊन पुढे चाललोय. पण आता बरेच लोक बाळासाहेबांचं नाव घेऊन स्टँड घेतात बाळासाहेबांचा. काही लोक म्हणतात ब्रँड, पण मी सांगतो एकच ब्रँड आहे आणि ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे. आणि बाकी जे काय आता चालू आहे त्याच्यावर मी काय आज बोलू इच्छित नाही. पण